पश्चिम बंगालमध्ये तख्तापलट झाल्यानंतर तिथलं राजकारण कमालीचं तापलंय। भाजप तिथे प्रचंड आक्रमक झालाय आणि गेल्या 3 ते 4 दिवसात तृणमूल काँग्रेसच्या म्हणजेच टीएमसीच्या तब्बल 3 खासदारांवर जीवघेणे हल्ले झालेत। परंतु खरी धक्कादायक बातमी पुढे आहे। ममता बॅनर्जी यांनी पक्षाच्या आमदारांची तातडीची बैठक बोलावली होती। या बैठकीला 80 पैकी केवळ 20च आमदार उपस्थित राहिले। मग उरलेले 60 आमदार कुठे गेले? त्यांच्यावर भाजपचा दबाव आहे की ते पक्षांतर करायच्या तयारीत आहेत? आज आपण हे समजून घेणार आहोत की तृणमूल काँग्रेसची अवस्था महाराष्ट्रातल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सारखी होणार का? जे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी केलं तेच बंगालमध्ये घडणार का? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, भाजप प्रादेशिक पक्षांना संपवून स्वतःचा विस्तार कसा करतोय? नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आधी आपण बंगालमध्ये नक्की काय घडतंय हे समजून घेऊया। पश्चिम बंगालमध्ये सत्ता बदल झाल्यानंतर तृणमूल काँग्रेस प्रचंड बॅकफुटवर गेली आहे। गेल्या 3 दिवसात टीएमसीच्या 3 खासदारांवर हल्ले झालेत। लोकशाहीत लोकप्रतिनिधींवर असे हल्ले होणं ही अत्यंत चिंतेची बाब आहे। परंतु या हल्ल्यांमागे केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नाही, तर यामागे एक मोठं राजकीय दबाव तंत्र असल्याचं बोललं जात आहे। दुसरीकडे ममता बॅनर्जी यांनी बोलावलेल्या आमदारांच्या बैठकीत 60 आमदारांची अनुपस्थिती ही तृणमूल काँग्रेससाठी धोक्याची घंटा आहे। त्यामुळे ममता बॅनर्जींना ती बैठकच रद्द करावी लागली। बैठकीला 80 पैकी फक्त 20च आमदार येणं याचा अर्थ सरळ आहे, ममता बॅनर्जी यांची पक्षावरची पकड आता सैल झाली आहे। राजकीय वर्तुळात अशी चर्चा रंगली आहे की या गायब झालेल्या आमदारांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा आणि भाजपचा प्रचंड दबाव आहे। अनेक आमदारांना ईडी, सीबीआयच्या नोटिसा किंवा कारवाईची भीती दाखवली जात असल्याचा आरोप तृणमूलकडून केला जातोय। जर हे आमदार भाजपच्या गळाला लागले तर पश्चिम बंगालमधून तृणमूल काँग्रेस नावाचा प्रादेशिक पक्ष पूर्णपणे मोडीत निघण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जाते। पश्चिम बंगालमधली ही परिस्थिती पाहून प्रत्येक राजकीय विश्लेषकाला एकाच राज्याची आठवण येते आणि ते राज्य म्हणजे महाराष्ट्र। महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात जे घडलं तो भारतीय राजकारणातला एक अभूतपूर्व असा पॅटर्न होता। 2022 मध्ये शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी अचानक पक्ष फोडला। त्यांनी शिवसेनेचे 2/3 पेक्षा जास्त आमदार सोबत घेतले। आधी सुरत गाठलं, मग गुवाहाटी आणि शेवटी भाजप सोबत जाऊन सरकार स्थापन केलं। शिवसेना हा बाळासाहेब ठाकरेंनी उभा केलेला महाराष्ट्रातला अत्यंत कणखर प्रादेशिक पक्ष, परंतु एका झटक्यात पक्षाचे 2 तुकडे झाले। पक्ष नाव आणि चिन्ह हे सुद्धा मूळ संस्थापकांकडून हिरावून घेतलं गेलं। हे कमी होतं की काय म्हणून 2023 मध्ये तोच प्रयोग राष्ट्रवादी काँग्रेस व म्हणजेच एनसीपी वर झाला। अजित पवारांनी शरद पवारांच्या विरोधात जाऊन बंड केलं। राष्ट्रवादीचे बहुतांश आमदार सोबत घेऊन ते भाजप शिंदे सरकारमध्ये म्हणजेच युतीमध्ये सामील झाले आणि नंतर त्याची महायुती झाली। तिथेही पक्ष आणि घड्याळ चिन्ह हे अजित पवारांना मिळालं। शरद पवारांसारखा देशातला सर्वात अनुभवी नेता आपल्या हक्काच्या पक्षातून बाजूला फेकला गेला। आता तोच महाराष्ट्र पॅटर्न बंगालमध्ये राबवला जातोय का हा प्रश्न उपस्थित केला जातोय। कारण जसे महाराष्ट्रात आमदारांना फोडण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर, सत्तेचा दबाव आणि पैशांचा खेळ झाल्याचा आरोप झाला, अगदी तशीच परिस्थिती आज बंगालमध्ये निर्माण झाली आहे। ममता बॅनर्जी यांच्या बैठकीला 60 आमदारांनी दांडी मारणं हा बंगालमध्ये एकनाथ शिंदे किंवा अजित पवार तयार होत असल्याचे थेट संकेत आहेत। भाजप प्रादेशिक पक्षांच्या मागे हा धून का लागला आहे? भाजपला हे प्रादेशिक पक्ष का संपवायचे आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे। या प्रश्नाचं उत्तर भाजपच्या राष्ट्रीय धोरणात दडलंय। भाजप हा एक देश एक निवडणूक आणि एक पक्षीय वर्चस्व म्हणजेच वन पार्टी डॉमिनन्स या विचारावर काम करतोय। भाजपला जर संपूर्ण देशावर निर्विवाद सत्ता गाजवायची असेल तर त्यांना राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसकडून फारसा धोका वाटत नाही। भाजप समोरील सर्वात मोठं आव्हान हे वेगवेगळ्या राज्यातील प्रादेशिक पक्ष आहेत। ज्या ज्या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष मजबूत आहेत तिथे तिथे भाजपला पाय रोवता आलेले नाहीत। उदाहरणार्थ तामिळनाडूमध्ये डीएमके आणि एआयएडीएमके, ओडिशामध्ये बिजू जनता दल अर्थात बीजेडी, बिहारमध्ये आरजेडी आणि जेडीयू आणि तेलंगणामध्ये बीआरएस। जोपर्यंत हे प्रादेशिक पक्ष त्या राज्यांमध्ये मजबूत आहेत तोपर्यंत भाजप तिथे स्वतःच्या बळावर पूर्ण बहुमत मिळू शकत नाही।
प्रादेशिक पक्षांची त्या राज्याच्या संस्कृतीशी, भाषेशी आणि स्थानिक मुद्द्यांशी नाळ जोडलेली असते. त्यामुळे भाजपच्या राष्ट्रवाद आणि हिंदुत्व या मुद्द्यांपेक्षा तिथे स्थानिक मुद्दे जसे की राज्य व भाषेची अस्मिता, प्रादेशिक विकास हे वरचढ ठरतात. म्हणूनच भाजपला जर स्वतःचा विस्तार करायचा असेल तर या प्रादेशिक पक्षांना संपवणं ही भाजपची राजकीय गरज बनली आहे. जे भाजपचे नेते जाहीरपणे सुद्धा बोललेले आहेत की देशात आता प्रादेशिक पक्षांचे भविष्य उरलेले नाही. प्रादेशिक पक्षांना संपवण्यासाठी भाजप कोणत्या मार्गांचा अवलंब करतो तर याला राजकीय भाषेत साम दाम दंड भेद असं म्हणतात. प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणं, त्यांच्या मागे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या यंत्रणांचा ससेमिरा लावणं, नेत्यांना तुरुंगात टाकण्याची भीती दाखवणं. आपण पाहिलंय की विरोधी पक्षातील नेते भाजपमध्ये गेले की त्यांच्यावरच्या केसेस कशा शांत होतात. याला विरोधक भाजपची वॉशिंग मशीन म्हणतात. भाजप हा सध्या देशातील सर्वात श्रीमंत पक्ष आहे. इलेक्ट्रोल बॉन्ड्स आणि इतर माध्यमातून भाजपकडे अफाट निधी आहे. प्रादेशिक पक्षांच्या आमदारांना कोट्यवधी रुपयांची आमिषे दाखवून फोडणं हे भाजपसाठी अवघड नाही. प्रादेशिक पक्षातील दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाच्या महत्वाकांक्षी नेत्यांना हेरून त्यांना मुख्य नेत्याच्या विरुद्ध भडकवणं, जसे महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदाची ऑफर देऊन मूळ पक्षापासून तोडण्यात आलं. सुरुवातीला प्रादेशिक पक्षांसोबत युती करायची, त्यांचा लहान भाऊ म्हणून राहायचं आणि हळूहळू त्यांचाच जनाधार स्वतःकडे खेचून घ्यायचा. महाराष्ट्रात शिवसेनेसोबत भाजपने हेच केलं आणि नंतर बिहारमध्ये नितीश कुमारांच्या पक्षासोबतही हेच पाहायला मिळालं. बंगालमध्ये सध्या हेच सामदाम दंडभेद सुरू आहेत. तृणमूलच्या खासदारांवर होणारे हल्ले हा भय निर्माण करण्याचा भाग असू शकतो, जेणेकरून आमदार आणि खासदार घाबरून स्वतःला शरणागती पत्करतील. आता सर्वात मोठा प्रश्न, तृणमूल काँग्रेसचे काय होणार? ते शिवसेना राष्ट्रवादी सारखे संपण्याच्या वाटेवर जाणार का? ममता बॅनर्जी या काही उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांसारख्या सौम्य स्वभावाच्या नेत्या नाहीत. त्या स्ट्रीट फायटर म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी डाव्या पक्षांची 34 वर्षांची राजवट बंगालमधून उखडून फेकली. त्यामुळे ममता बॅनर्जी सहजासहजी हार मानणाऱ्या नेत्या नाहीत. परंतु सध्या परिस्थिती बदललेली आहे. जर 80 पैकी 60 आमदारांनी बैठकीला दांडी मारली असेल तर त्या 60 पैकी 50 आमदार वेगळी वाट धरणार असतील तर ममता बॅनर्जी यांच्या पायाखालची जमीन नक्कीच सरकलेली आहे. जर हे आमदार भाजपच्या दबावाला बळी पडले तर बंगालमध्ये ममता बॅनर्जी एकट्या पडू शकतात. त्यांच्या पक्षात अभिषेक बॅनर्जी यांच्या नेतृत्वावरून आधीच अंतर्गत नाराजी आहे. या नाराजीचा फायदा भाजप नक्कीच उठवणार. जर येत्या काही दिवसात हे 60 आमदार उघडपणे भाजपच्या बाजूने उभे राहिले तर बंगालमध्येही तेच होईल जे महाराष्ट्रात झाले. कालपर्यंत ही केवळ एक चर्चा वाटत होती, परंतु आता त्याची अंमलबजावणी होताना दिसते. तृणमूल काँग्रेसमधून हकालपट्टी केलेले टीएमसीचे नेते रिजू दत्ता यांनी या चर्चेची पुष्टी केली आहे की लवकरच तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडणार आहे. त्यांनी दावा केला आहे की 80 पैकी 58 आमदार त्यांच्या सोबत आहेत आणि आता ते निवडणूक आयोगाची भेट घेऊन खरी तृणमूल काँग्रेस आमचीच असा दावा करणार आहेत. त्यामुळे तृणमूल काँग्रेसचेही आता तेच होणार जे महाराष्ट्रात शिवसेना व राष्ट्रवादीचे झाले, यात कोणतीही शंका राहिलेली नाही. याशिवाय टीएमसीचे बंडखोर नेते ऋतुव्रत बॅनर्जी व संदीपन सहा हे पश्चिम बंगाल विधानसभेत जाऊन खरी तृणमूल काँग्रेस असल्याचा दावा करत आहेत. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात प्रादेशिक पक्ष हे त्या राज्यांच्या अस्मितेचे आणि हक्कांचे प्रतिनिधित्व करतात. जर देशातून प्रादेशिक पक्ष संपले आणि फक्त एकच एक पक्ष उरला तर ती लोकशाहीसाठी चांगली गोष्ट असेल का? भाजपची प्रादेशिक पक्ष संपवण्याची ही रणनीती देशाच्या संघराज्य रचनेला मारक ठरेल का? यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा.